अरे विठ्ठल कांगणे सरांसारख्या पवित्र ज्ञानदानाचं कार्य करणाऱ्या व्यक्तीची आयडी सस्पेंड करून सरकारनं नेमकं काय साध्य केलंय? काय चूक होती त्यांची? सरकारच्या विरुद्ध आवाज उठवला, सरकारच्या विरुद्ध बोलले, सरकारच्या असणाऱ्या कामगिरीवरती असणारी नाराजी दाखवली, आसूड ओढले, तर तुम्ही त्यांच्या आयडी सस्पेंड करणार? जवळपास 1.7 मिलियनचा त्यांचा परिवार होता. बरं, नेमकं तुम्ही सरकारनं काय साध्य केलं? काय कांगणे सरांचं वाकडं झालं? अरे हे फक्त विद्यार्थी आणि त्यांच्यातला दुवा होता. तो माणूस खचून जाणार नाही, तो लढणारा माणूस आहे आणि पुन्हा जोम्यानं उभा राहीन तुमच्या समोर, तुमच्या छाताडावरती नाचण्यासाठी, विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, बहुजनाच्या पोराला बोलायला शिकवण्यासाठी. फक्त शिक्षण हे एकच त्यांचं ध्येय नाही, तर माणसामध्ये असणारी लढण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. ते तुम्हाला पचनी पडला नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीची गळचिपी करण्याचं काम करताय. मुळात तुमचं सरकारच अनैतिक संबंधामधून निर्माण झालेलं आहे, यात काही शंका उरलेली नाही. कारण की काय पद्धतीचा नंगा नाच करून तुम्ही आता सत्तेवरती आहात हे संबंध महाराष्ट्रानं पाहिलंय. अरे एखादा विरोधक जर बोलण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या मागं ईडी, सीबीआय नावाचा सिसेमिरा लावायचा आणि त्याला पक्षात घ्यायचं, पवित्र करायचं आणि मंत्रिपदावरती बसवायचं. भले तो किती भ्रष्ट असो, बलात्कारी असो, खुनी असो. कारण अनैतिक संबंधातून निर्माण झालेली संता ही तुमची सरकार आहे. ते निश्चितपणानं बलात्कारी, भ्रष्टाचारी हे त्यांचे संतान असल्याशिवाय राहणार नाही. हा त्यांचा परम कर्तव्य असणार आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे चांगल्या व्यक्ती जर इथं बोलत असतील आणि तुम्ही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही सपशेल फसताय, चुकताय. येणारा काळ तुमचा वाईट असेल. कारण की या देशातील मीडिया आता सरकारच्या दावणीला बांधलेली आहे, यात काही शंका उरलेली नाही. चाय बिस्कुट पत्रकारिता मार्केटमध्ये आली आहे आणि खऱ्या पत्रकारिला आता तडा गेलाय. चौथा स्तंभ कोसळून पडलाय. त्यामुळे आता तुमच्या आमच्यासारखे कॉन्टेंट क्रिएटर ज्या व्यवस्थेविरुद्ध बोलतायत, ज्या समाजामध्ये अनिष्ट गोष्टी घडतायत त्याच्या विरुद्ध बोलतायत, हे तुम्हाला पटत नाही, रुचत नाही, खपत नाही. म्हणून आमच्या नरड्यावरती पाय देण्याचं तुम्ही कार्य करताय. त्यामुळे जनतेला माझं आवाहन आहे, अशा लोकांच्या पाठीमागं आपला सपोर्ट उभा करा. निश्चितपणानं सर्व बोलणारे नसतात. त्यामुळे एखादा बोलणारा असेल तर त्याच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम तुमचं आहे, आमचं आहे. आपण सर्व मिळून या व्यवस्थेच्या विरोधात लढू. निश्चितपणानं क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही, यात काही शंका नाही मित्रांनो.